बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी बहुजन समाज पार्टीचे राज्य सचिव काळूराम चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे। शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या, शारीरिक इजा पोहोचवण्याची भीती तसेच अॅट्रॉसिटी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे। मुख्याधिकारी भुसे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार काळूराम चौधरी हे वारंवार नगर परिषद कार्यालयात येऊन मुख्याधिकारी यांच्या दालनात अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, मारहाणीची व जीवे मारण्याची धमकी देणे तसेच खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। या प्रकारांमुळे स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। या परिस्थितीमुळे शासकीय कर्तव्य निर्भयपणे पार पाडणे अशक्य झाल्याचे सांगत मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी स्वतःसह कुटुंबांसाठी कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस संरक्षण तातडीने देण्याची मागणी केली आहे। तसेच सार्वजनिक सुव्यवस्था व शांतता वारंवार भंग होत असल्याने काळूराम चौधरी यांना नगर परिषद कार्यालयात येण्यास प्रतिबंध करण्यात यावा अशी ही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। त्यांनी दिलेले जे मुख्याधिकारी साहेब आहेत पंकज भुसे हे जवळजवळ 40-50 त्यांचे जे सहकारी आहेत नगरपालिकेमध्ये काम करणारे, नगर परिषदेमध्ये काम करणारे, ते सर्वजण त्या पोझिशनला आले। त्यांनी माझ्याकडे असा अर्ज दिलेला आहे की नगर परिषद कार्य या पंजाबवरती बारामती शहर काळूराम चौधरी नामक इसम हा वारंवार नगर परिषद कार्यालयामध्ये जमाव घेऊन येऊन मुख्याधिकारी यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, मारण्याची धमकी देणे, अॅट्रॉसिटीमध्ये अडकवण्याची धमकी देणे अशा प्रकारे जे वारंवार प्रकार घडलेले आहेत। अशा प्रकारचा त्यांनी मसुदा बराच मोठा त्यांनी असं जवळजवळ 1-2 पानी त्यांनी असं एक अर्ज दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर कारवाई व्हावी असं हे आहे अर्ज त्यांनी दिलेला आहे। तरी सदर अर्जाचा आज प्राप्त झाला आहे। तरी अर्जाबाबत नेमकं मी 2-3 दिवस रजेवर होतो। आज आता हा अर्ज प्राप्त झाला आहे। या अर्जाच्या अनुषंगाने मी जे गैरअर्जदार आहेत त्या काळूराम चौधरी जे आहेत त्यांना बोलवून त्यांच्याकडे नेमकं याच्याबाबत सखोल चौकशी करणार आहे आणि जे चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती कायदेशीर कारवाई करणार आहे। त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे की 3 जण समजतं त्या ठिकाणी गेले, त्यांनी दरवाजाला कुलूप आहे त्यामुळे आज काय कारण फासू शकलो नाही असा काही त्या व्हिडिओ आला आहे म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे। तर तो सुद्धा व्हिडिओची मी छाननी करणार आहे। त्यांनी नेमकं त्या सखोल त्याचा तपास करणार आहे की नेमकं तो व्हिडिओ कुणी टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये दिसणारे व्यक्ती कोण आहे याबाबत सुद्धा आम्ही तपास करणार आहे।